बनसोडे धाराशिव. मोठ्याने बोला. हरिभाऊ साधुराव बनसोडे धाराशिव. बोला, तुमचं मत व्यक्त करा. एकंदरीत जे इथं एसटी स्टँडचं जे बांधकाम चालू आहे याची सुरुवात पाहता हे फार धीम्या गतीनं चालू आहे आणि या दृष्टिकोनातून लवकर व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. एसटी महामंडळ इथं ज्या काय सोयी पुरवत आहे ते अत्यंत असमाधानकारक आहे. अत्यल्प सुविधा आहेत म्हणायची. अत्यल्प सुविधा आहेत आणि इथं चोऱ्यांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे या स्टँडवर. म्हणजे बंदोबस्त ठेवावा. बंदोबस्त ठेवून उपयोग नाही. तो चोख बंदोबस्त असावा म्हणजे चोऱ्या होऊ नये एवढंच आमचा उद्देश आहे. पाकिटमारी होऊ नये. महामंडळाकडनं अपेक्षा काय तुमची आता? महामंडळाकडनं अपेक्षा CCTV ठेवावेत, सुविधा कराव्यात त्यांनी. इथं बसण्याची काहीच उपयोग हे नाही. अलग कुठं व्यवस्था आहे का काय? हे बांधकाम माझ्या माहितीप्रमाणे अजून 2 वर्ष तर होण्याची शक्यता नाही या गतीने. तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला किती म्हणजे अपेक्षा आहे की एवढ्या दिवसात हे पूर्ण व्हावं? अजून एक जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत ते कम्प्लीट व्हावं. नाही, पण घोषणा यांनी केली होती की 6 महिन्यात आम्ही उपलब्ध करून देऊ. कॉन्ट्रॅक्टरनी केलेली आहे घोषणा. नाही, घोषणा करायचं काय? घोषणा आपला देश हा घोषणांचा देश आहे केवळ. अलग लक्षात. बरं. प्रत्यक्षात कामाच्या बाबतीमध्ये बोंबाबोंबच असते. चौक कुठलंही बांधकाम आता नाही का. थोडक्यात बंदोबस्त हवा आहे, त्याच्यानंतर लवकरात लवकर काम पूर्ण करावं आणि मजबूतीनं व्हावं. अलग लक्षात. प्रवाशांना बसण्यासाठी काही आसन व्यवस्था व्हावी. अलग लक्षात. नाहीतर मग ते संसद बी गळायला लागलेले आहे, राम मंदिर गळायला लागलेलं आहे आणि कोणते काही गळायला लागलेलं आहे. असं होता का म्हणे. भक्कमपणानं व्हावं. अलग लक्षात. धन्यवाद. सांगा नाव. गाड्या वाढवायला गर्दी जास्त होते. महामंडळाकडून अपेक्षा आमची. दुसरी एक विनंती. बोला. ज्येष्ठ नागरिकाला अमृत ज्येष्ठ नागरिकासाठी वागणूक देत असताना कंडक्टरची वागणूक थोडं ज्येष्ठाच्या प्रमाणात त्यांच्या मर्यादेप्रमाणे आम्हाला मिळावी. अच्छा. फार अपमानास्पद वागणूक मिळत चालली. पण अप्रोच रोडवर गाड्या पॉईंटवर 10 माणसं घेऊन पुढे चालल्या पण थांबायची तयारी नाही. त्याच्यामुळं पॅसेंजरची वाहतूक करीत असताना जेणेकरून किती जरी गर्दी होत असली तरी पॅसेंजरला गाडीत घ्यावं, त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा. गाडीतला जागेचा त्रास होत असेल तर फक्त त्या प्रवाशांना होईल. वयोवृद्ध प्रवाशांची महामंडळानं विचार करावा आणि तशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या आणि अधिकाऱ्यांनी कंडक्टर ड्रायव्हरला सूचना द्याव्या. बरोबर. धन्यवाद. आपण पाहत आहोत उस्मानाबाद आगारातलं बस स्थानक आणि सध्या त्या ठिकाणी चालू असलेले बस स्थानकाचे बांधकाम, त्यावर आपले मत व्यक्त करत आहेत. आवाज मोठा. उस्मानाबाद विभागासाठी उस्मानाबाद बस स्थानक जे आहे त्याला 10 कोटी मंजूर झाले. सिव्हिल वर्क आहे 7 कोटी 57 लाख. बाकीचं ट्रिमिक्स कॉन्क्रीट 3 कोटी 37 लाख. जो 18 महिन्याचा कालावधी आहे ना, त्यापैकी जवळजवळ डिसेंबर आणखीन एक 8 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. 8 महिन्यात. मग 8 महिन्यासाठी 8 महिन्यात जर पूर्ण होत असेल तर आता सध्याची जी वाहनं ज्या रस्त्यावरून जात आहेत, जी माती आहे, या ठिकाणी किमान लँड लेवल करून रोलर फिरवून जर प्लेन केले तर जरा व्यवस्थित होईल, गाड्याचं नुकसान होणार नाही. त्या 15 दिवसापूर्वी आपण मुरुम टाकून एक रोलिंग करून घेतलेलं आहे. आपण स्वतः जर बघितलं ना रस्त्यावर तर भरपूर खड्डे दिसत आहेत. मुरुम टाकून रोलर जर फिरवला त्याच्यावर तर जरा थोडंसं गाडी आणि ड्रायव्हर लोकांना त्रास होणार नाही. आपण रोलिंग करून लेवल करून देतो. अपेक्षा ही आहे नागरिकांची की आसन व्यवस्था पण करावी. आसन व्यवस्था नाही आहे. आसन व्यवस्था ह्या साईडला लातूर पॉईंटला एक वेगळी केलेली आहे आणि सोलापूर पॉईंटला वेगळी केलेली आहे. जागे अभावी आपल्याला आणखीन जास्त काही करता येणार नाही. सध्या ह्या जागेमध्ये आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार आहे. गणेशोत्सवासाठी आता बसेस गेलेले आहेत कोकणात. आता पर्याय इकडे काय म्हणजे फेऱ्या वाढवल्या का काय केलंय? याबाबत विभागीय वाहतूक अधिकारी त्यांच्याकडे तुम्ही संपर्क साधा. अच्छा, धन्यवाद. गेली डिसेंबरपासून उस्मानाबाद आगाराचं काम सुरू झालेलं आहे. मात्र बस स्थानकाचं बांधकाम सुरू असताना बस स्थानकात प्रवाशांची इतके हेळसांड होते आहे. सांडपाणी, टँकरमधलं पाणी आणि तरीही दगडमाती, दगडगोटे
या ठिकाणी आपल्याला पडलेले दिसतात. तर ते सांगताना आपण पाहत आहात पावसाळ्याचा दिवस आहे तरीसुद्धा ऊन एवढं मोठं पडलेलं असताना सदरचं पाणी म्हणजेच गाळ झालेला चिखल झालेला या आजारातून मुलायला तयार नाही बसस्थानकातून आणि सभवला तयार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसस्थानकाची जी जमीन आहे ही जमीन सध्या तात्पुरत्या स्वरूपात का होईना साधारणपणे बसस्थानकाचं काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे 18 महिन्याच्या कालावधीसाठी काही तात्पुरत्या स्वरूपाची रस्त्याची सोय महामंडळाने करायला हवी होती. मात्र त्यांनी ती तशी सोय केलेली नाही. बसस्थानकात आगारात बस येत असताना आणि बाहेर पडत असताना जमिनीवर म्हणजेच बसस्थानकाच्या रस्त्यावर इतके मोठाले खड्डे पडलेले आहेत की ज्यावरून बस जंप मारत उड्या मारत चालल्यासारखी आपल्याला दिसते. दुसरे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे सदर जंप मारत चालणाऱ्या बसेसमध्ये बसलेल्या प्रवाशांचे इतके हाल होत आहेत त्यांच्यापासून छताला आढळून प्रवासी सीटवर पुन्हा आढळले जात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी झालेले आहेत. याकडं आगार व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे. केवळ बसस्थानकाचं काम चालू आहे या नावाखाली सदरच्या बाबतीत बसस्थानकातील बसेस ज्या रस्त्यावरून जात आहेत त्या रस्त्यावरले खड्डे मुरुम टाकून त्यावरून रोलर फिरवून ती व्यवस्थित पूर्णपणे जमीन करून देणे किंवा रस्ता करून देणे हे काम या ठिकाणी होत नाही. कॉन्ट्रॅक्टरची या ठिकाणी नाराजी म्हणण्यापेक्षा काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी दिसते आहे आणि त्यामुळं सदरच्या रस्त्यावर खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यांचा त्रास नागरिकांना होतो आहे. तसेच या खड्ड्यांमुळं बसेसची अगदी चौकशी म्हणण्यापेक्षा बसेसची चाचणी या ठिकाणी आपल्याला होताना दिसून येते. बसेस ह्या आढळत आपटत जर या रस्त्यावरून जात असतील तर बसेसचा प्रत्येक पार्ट हा कार्यान्वित होतो आहे असं वाटतं. शॉप ऑफिसर व्यवस्थित आहेत का हेही या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजेच बसेसची अगदी चाचणीच झाल्यासारखी या ठिकाणी होते आहे. तसेच ड्रायव्हर हेही अगदी सक्षम आहेत का, ट्रेंड आहेत का, त्यांचीही परीक्षा या ठिकाणी घेतल्याचा प्रकार आपल्याला अप्रत्यक्षरित्या दिसतो आहे. त्यामुळं नागरिकांची अशी मागणी आहे की बस स्थानकामध्ये जे असलेले खड्डे आहेत ते बुजवून त्यावरून रोलर करून ती जमीन व्यवस्थित अगदी प्लेन करावी म्हणजे बसेस व्यवस्थित चालतील आणि आदळआपट होणार नाही, बसेसचंही नुकसान होणार नाही. याकडं आगार व्यवस्थापक तसेच विभाग नियंत्रक श्री भालेराव यांनी याकडं लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच मध्यवर्ती कार्यालय नेहमी याकडे लक्ष द्यावे आणि त्वरित नागरिकांच्या सोयी कराव्या ही नागरिकांच्या वतीने महामंडळाला